नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या. लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी नवी मुंबई वॉर्ड क्रमांक 68 च्या वतीनं तुर्भे स्टोअर्स परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. समाजसेविका तथा भाजपा तुर्भे विभाग महिला अध्यक्षा शीतलताई राहुल इंगळे आणि ज्येष्ठ समाजसेवक तथा भाजपा विशेष निमंत्रित सदस्य राजेंद्र इंगळे यांच्या वतीनं राबवण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेत हातात झाडू घेऊन परिसरातील स्वच्छता करण्याकरिता मोठ्या संख्येनं भाजपा महिला कार्यकर्त्या आणि नवी मुंबई मनपाचे सफाई कामगार सहभागी झाले होते. नवी मुंबईचे भाग्यविधाते लोकनेते आमदार गणेशजी नाईक साहेब यांचा 15 सप्टेंबर या दिवसाच्या निमित्ताने, कारण त्यांचा बड्डे आहे, वाढदिवस आहे त्यांचा. खरं हे जे नाईक कुटुंब आहे, हे नाईक कुटुंब या नवी मुंबईचे प्रेम करणारे आहे, दूरदृष्टी ठेवणारे आमचे साहेब दादा गणेशजी नाईक साहेब यांनी नवी मुंबईसाठी आणि येथील जनतेसाठी जे मोठा भाऊ म्हणून जे प्रेम त्यांच्या दुःखसुखामध्ये ते धावून येतात, अशा जाणत्या राजाला खरं म्हणजे या वाढदिवसानंतर शुभेच्छा देत असताना, साहेब आपल्याला उदंड आयुष्य लाभो आणि आपल्या हातून या नवी मुंबईच्या नागरिकांकरता जे अमूल्य असा वेळ आपण देत आहात तो त्यांना मिळत राहो. आज नवी मुंबईमध्ये कोरोनाच्या काळामध्ये साहेबांनी जे या नागरिकांवरती, जे नवी मुंबईचे नागरिक आहेत त्यांना आपण मोठा भाऊ याप्रमाणे प्रेम दिलं, त्यांना औषधं, अन्न धान्य देऊन त्या सर्व ज्या बाबी कोरोनाच्या काळामध्ये अवश्य होत्या त्या अवश्य पुरवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आमदार गणेशजी नाईक साहेबांनी कधी कोणालाही, म्हणजे तो कुठल्याही पंथामधला असो, त्यांना भरभराटून प्रेम दिलेलं आहे. तसंच नवी मुंबईची जनता त्यांना भरभराटून प्रेम देणार आहे. आणि असाच नेता आणि असाच आमदार आम्हाला परत या नवी मुंबईला मिळावा म्हणून त्यांना बहुमताने विजयी करतील. कारण या जनतेला ज्यावेळी अन्नधान्याची पुरवठा पाहिजे होता, त्यांना अन्नधान्य पाहिजे होतं, त्यांना औषधोपचार पाहिजे होता, कोरोनाच्या काळामध्ये त्या माणसांनी संपूर्ण कुटुंब, नाही कुटुंब, त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता
या जनतेवरती प्रेम दिलेलं आहे. नवी मुंबईचा जो काही कायापालट झालेला आहे. आज नवी मुंबईमध्ये शाळा आहेत, दवाखाने आहेत, चांगले असे रस्ते आहेत, सुसुविधा दिलेल्या आहेत. या केवळ आणि केवळ नाईक साहेबांमुळे झालेल्या आहेत. ही जी दूरदृष्टी त्यांची आहे. आज नवी मुंबईमध्ये जे 500 स्क्वेअर फुटाचे घर आहेत त्यांना टॅक्स माफी दिलेली आहे. भरभरून पाण्याची कमतरता नाही आहे. असे व्यक्तिमत्व जे आपले आमदार गणेशजी नाईक साहेब आहे, पुन्हा नवी मुंबईचे आमदार होतील आणि राजाचं राज पण आज पण आणि उद्या पण. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवी मुंबई महानगरपालिकेला स्वच्छतेमध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून देणाऱ्या स्वच्छता दूत म्हणून काम करत असलेल्या नवी मुंबई मनपा सफाई कामगारांचा सन्मान करून त्यांना भेटवस्तू यावेळी देण्यात आली. नवी मुंबईचे आधारस्तंभ शिल्पकार आमदार माननीय श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वॉर्ड क्रमांक 68 तुर्भे स्टोर येथे नवी मुंबई सफाई कामगार यांना भेटवस्तू देऊन यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. भारतामध्ये आपल्या नवी मुंबईचा स्वच्छते मोहिमेअंतर्गत 3रा क्रमांक आणि महाराष्ट्रात 1ला क्रमांक येतो. त्याचे श्रेय जाते ते फक्त आपल्या सफाई कामगारांना. म्हणून आज तुर्भे स्टोर वॉर्ड क्रमांक 68 मध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. तसेच जे सफाई कामगार आहेत, जे अहोरात्र काम करतात, आपली नवी मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांना छोटीशी भेटवस्तू आमच्या मार्फत देऊन त्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.